हाय सर्वांना, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? दुपारचं जेवण वगैरे झालं आहे का? आणि माझं तर जेवण वगैरे झालं नाही बरं का, रील्स बनवत होते. तर म्हटलं चला आता व्हिडिओ काढावा. आणि घरातलं काम पण माझं राहिलं आहे आज. तर म्हणजे कपडे वगैरे धुतले आहेत मी, भांडे राहिले घासायचे अजून. आणि अजून घातली आहे साडी. तर कशी वाटते साडी? मस्तपैकी सांगा. तर खूप दिवसातून मी आज साडी घातली आहे. तर आता मला जेवण करायचं. एवढं जेवण करायला मला उशीर झाला आहे आज. तर मी आता जेवण म्हणजे करते. काय बनवलं आहे? बनवलं आहे दुधी भोपळा चण्याची डाळ टाकून. पण 2 अंड्याचं आमलेट करणार म्हणजे करणार 2 अंड्याचं आमलेट. असं दुधी भोपळा, भेंडी असं काहीतरी असलं ना, मला आमलेट जरूर पाहिजे. तरच जेवण जातं मला, नाहीतर मग खाऊ नाही वाटत. तर आता आमलेट म्हणजे साधी पोळी बनवते अंड्याची. कांदा वगैरे काय, मिरची वगैरे काय टाकतात नाही. शॉर्टकट मध्ये करायचं आपलं, शॉर्टकट मध्ये. थोडंसं मीठ टाकते. लय उशीर झाला जेवण करायला मला आज. रोज आपण काय करायचं, कंटाळा करायचा, रोज कंटाळा करायचा. मग ते कुठं जमतंय का? लोणचं वगैरे आहे मस्तपैकी. जेवण करते आणि बाजारात जायचंय आपल्याला. आणायचं आहे मटण. बाजारात जाऊन मटण भाकरी बनवायचं मस्तपैकी. तर जेवण करायला या. कोणाला मटण आवडतंय ते नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि जेवण करायला जरूर या. तुमच्यासाठी पण जेवण बनवते मी, मटण भाकरी मस्तपैकी. करून खायचं आपल्या जीवाला. आपल्याला कोणी म्हणणार नाही खा म्हणून. आपल्या जीवाला आपण करून खायचं, आणायचं काय पाहिजे ते. आता एक ठरवलंय मी आता. काम 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 किती आपण काम केलं ना, किती घरात पैसा खर्च केला ना, तर कमीच पडत असते. तर आपल्या जीवासाठी आपण काही करत नाहीये. म्हणजे हे सगळ्यांची गोष्ट आहे. आणि करणारे म्हणजे करतात. ते कसं फक्त आपल्या जीवाची आयुष बघायची, बाकी काही हो घरात, असं असते काही लोकांचं. पण माझं तरी तसं नाहीये. माझं घर बघून आपल्या जीवाला नसलं तरी चालत, पण घरात व्यवस्थित पाहिजे असं माझं आहे. पण आता मी पण थोडंसं काय बोलते, म्हणजे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मनावर तसे कपडे घालायचे, मनावर तसं जेवण, आपल्याला काय करावं वाटलं ते खायचं, छान छान कपडे घ्यायचे. तर आता ठरवलंय मी पण. आता आपलं जीवन एकदाच आहे, तर आपण जीवाची हौस करायची. कोण आपली हौस करणार आहे जीवाची? बोलायला, नावं ठेवायला सगळे असते, पण आपल्याला मदत करायला कोण नसतं. आपल्याला जेव्हा टाईम येतो का, तेव्हा आपली कोणी गरज करत नाही. कोणी दारात ये म्हणत नाही. त्याला वाटतं ये म्हणावं तर आपल्याला 2 पैसे द्यावा लागतील. असे स्वार्थी लोक असते तर बाहेरचे, असं असतंय. त्याच्यामुळं कोणाच्या दारात जाणे नाही, येणे नाही. आपलं काम करणे, खाणे मस्तपैकी आणि जीवन जगणे, बस असं आहे. पण काय बोलते तुम्हाला, अनुभव भरपूर येत आपल्याला. असं काही नाही अनुभव नाही असे नाही, अनुभव भरपूर आहेत. त्याच्यामुळं ना 2 हात लांबच राहिलेलं बरं सगळ्या गोष्टीपासून. असं आहे. काम करायचं, देवाने आपल्याला हातपाय दिले, ताकद दिली, कष्ट करायला हिंमत आहे. अजून काय आपले लोळे कामाले थोडे येतं. ज्यावेळेस आपल्याला काम नाही होणार त्यावेळेस आपण बघता येईल काय करायचं ते. आता सध्या तर आपण देवाने आपल्याला दष्टपुष्ट ठेवलंय ना, चांगलं ठेवलंय ना. तर कष्ट करायचे, मस्त खायचं, निवांत जगायचं, टेन्शन घ्यायचं नाही कोणत्या गोष्टीचं. असं इथून मागं तर लय टेन्शन घ्यायची, सारखी रडत बसायचे. पण मदतीला एकही कोणी येत नाही धावून. हे तुम्हाला पण अनुभव असेल. मला इकडे आमलेट तयार झालंय. मदतीला कोणी येत नाही, फक्त
फक्त म्हणायला असतं हे माझं आणि ते माझं आणि ते माझं आणि कोणी कोणाचं नसतं. हे मी तुम्हाला सांगते, कोणी कोणाचं नसतं. अनुभव आहे असल्याशिवायच माणूस बोलतंय, आहे की नाही भावांनो बहिणींनो. अनुभव आहेत आपल्या सगळ्या गोष्टीचे. म्हणजे जीवनात ह्या जगात कोणी कोणाचं नसतंय. आपला जीव आपल्यासाठी बस. तर आपला जीव जपायचा पहिला. आपल्याला काही समजा थोडं आजारी पडलं तर लगेच डॉक्टरकडे जायचं, गोळ्या घ्यायच्या, इंजेक्शन घ्यायचं. आपल्या जीवाला असं आपणच हे नीट करायचं, नीट म्हणजे ठेवायचं, असं असतंय. या जगात कोणी कोणाचं नसतंय. फक्त म्हणायला असतंय हे माझं ते माझं आणि एक नसतंय कामाचं, असं असतंय. म्हणायलाच फक्त आपलं असतंय नातं. बाकी नातं 5 पैसा एवढी गरज करत नाही कोणाची. नातं आपल्यावर टाईम आला का लांब पळत येत, फोन करीत नाहीत, फोन उचलीत नाहीत. म्हणजे अनुभव येत इथून मागचे, ते सांगते मी तुम्हाला. जर टाईम आला ना तर कोणी आपला टाईम वाटून घेत नाही त्यावेळेस. आणि त्यांना गरज पडली का मग आपला दावा करतात. आणि केलेला आहे काही लोकांनी, आणि आपण पण त्यांना म्हणजे सपोर्ट केलेला आहे. तर ओळखून जाते कोणी कोणाला केला आहे काय ते, असं असतंय. पण आपल्याला आपल्यावर टाईम असला का मग कोणी कोणाचं नसतं. मग आपल्याला ये म्हणणार नाहीत आणि आपल्या दारात कोणी येणार नाही, असे लोक असते. त्याच्यामुळं तेवढ्यात तेवढं. तर चला आता करू का जेवण. मी मस्तपैकी आमलेट केलंय, दुधी भोपळ्याची भाजी, चपाती, लोणचं. तर या जेवण करायला. आणि सगळ्या गोष्टीपासून दूर राहून मस्तपैकी जेवण जगायचं. टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का, मस्तपैकी जगायचं. चला बाय बाय.